आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच भाग 9। लेखिका आहेत चंदना थोरात। जेद्दाच्या असे अचानक चिडून निघून जाण्याने विक्रम, कृष्णा, माधव व अभय, राहुल, अमृता आणि अनघा सारेच जेद्दा आणि जिंबामध्ये झालेले वादसंवादामुळे भयभीत होऊन आता पुढे काय या विचाराने धनंजयकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले। सरदाराच्या अचानक असे रागावून सभेतून निघून जाण्यामुळे सगळेच संभ्रमात पडले। काही वेळ कुणीच बोललं नाही। जिंबाच्या चेहऱ्यावर काळजी दिसून येत होती। काही वेळाने जिंबा विक्रम व धनंजयच्या टीमजवळ आला व मान खाली घालून हळुवारपणे धनंजयला सरदारांचे म्हणणे सांगितले। धनंजयने ते ऐकून घेऊन नाराजीने सगळ्यांना सांगू लागला। जिंबाने जेव्हा सरदार जेद्दाला आपण या जंगलातील सैतानाच्या शोधात इथे आलो आहोत असे सांगितले तेव्हा सरदार फारच खवळला आहे। त्या रागातच त्याने आपल्याला भेटण्याचे टाळले आहे। फक्त या आदिवासींना आपल्या आहाराची सोय करून देण्याची आज्ञा दिली आहे। आहार होताच आपल्याला या पाड्यातून शहराकडे जाण्यास सांगितले आहे। थोडक्यात काय तर सरकार जेद्दाने जिंबाला आपापल्याला इथून हाकलून देण्याचा हुकूम दिला आहे। सरदार जेद्दाने दिलेला निरोप ऐकून सारेच नाराज झाले। किती आशेने आले होतो ना आपण त्या सैतानाविषयी माहिती काढून सगळ्या जगापुढे आणायचे होते। राजू आणि मंगेशची इच्छा होती की तो नरपिशाच्या त्यांच्या मित्राच्या हत्येला कारणीभूत आहे हे सत्य सगळ्यांसमोर आणायचे। तसे मी त्यांना कबूल केले होते, पण आता परत जाण्याची कल्पनाच करवत नाही। पत्रकार राहुल चेहरा पाडून बोलत होता। आम्ही सुद्धा गावातून कामातून वेळ काढून इथपर्यंत आलो होतो त्या पिशाच्याच्या शोधात। आपण अशी हार मानायची नाही, बरोबर ना अभय? अमृता अभयकडे पाहत म्हणाली, हो, मला सुद्धा हे पटत नाही। आपणाला जोपर्यंत सरदार मदत करत नाही तोपर्यंत इथून परत जायचे नाही। काय रे माधव, तू काय म्हणतोस? रागाने अभय माधवकडे वळून म्हणाला, हो ना, सरदार असे कसे निघून जा म्हणून बोलू शकतात? इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली आहे हे यांना कसे कळणार? आम्हाला बोलू द्या सरदारांसोबत, माधवही रागाने धनंजयला म्हणाला। आपण जेद्दाबरोबर त्यांच्या भाषेत बोलू शकत नाही ही चूक लक्षात येताच माधव गडबडला, म्हणजे मला तू जिंबाबरोबर सरदारांसमोर घेऊन चल, मग माझे बोलून झाल्यावर तू माझे बोलणे त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांग। माधव धनंजयला म्हणाला, अरे मी कमी प्रयत्न केला असे वाटते का तुम्हाला? तुमच्यासारखे मलाही त्या पिशाच्या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे, पण त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही। प्रोफेसर धनंजय खाली मान घालून बोलत होता। सगळे खूपच निराश होऊन सावलीत बसून राहिले। कोणालाच काही खाण्याची इच्छा नव्हती। विक्रम तर फारच हताश झाला होता। तो या सर्वांपासून दूर एकटाच एका झाडाच्या सावलीत बसला होता। अनघा उदास बसलेल्या विक्रमच्या जवळ आली। जेव्हापासून सगळ्यांना नरपिशाची ही मोहीम अनघाने सुचवली होती तेव्हापासून विक्रम जास्त उत्साहात होता। अचानक आपल्या कामात आलेल्या सरदाराच्या मदत न करण्याच्या निर्णयाच्या अडथळ्यामुळे विक्रम एकदम शांत झाला होता। अनघाने काळजीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत, पुन्हा एकदा सरदाराशी बोलण्याचा प्रयत्न करून बघूया। मला मनापासून वाटते आहे की देव आपल्याला मदत करेल, पण त्यासाठी आपल्यालाही पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे। अनघाने विश्वासाने विक्रमची मनस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला। विक्रम आता थोडा सावरला होता। अनघाकडे पाहत विचार करून म्हणाला, पुन्हा एकदा धनंजय बरोबर बोलून काही शक्कल लढवता येते का ते पाहतो। असे म्हणून तो धनंजयकडे निघाला। जिंबा आजूबाजूला उभ्या असलेल्या स्त्री व पुरुषांना हातवारे करीत कामाच्या सूचना देत होता। जिंबाच्या बोलण्याला दुजोरा देऊन ते सर्व लोक होकारार्थी मान हलवत होते व एक जण दिलेले काम करण्यासाठी अभिवादन करून निघून जात होते। काही वेळातच जिंबाने आदिवासी तरुणांना व स्त्रियांना सूचना केल्याप्रमाणे एक एक जण आपल्या हातात केळीच्या पानावर जंगलातील ताजी फळे घेऊन आले होते। त्या आदिवासी तरुणींनी एक एक फळांच्या पानाची छान मांडणी केली होती। काही झाडांच्या मोठ्या पानाचे द्रोण तयार केले होते। एका द्रोणात करवंद, एका द्रोणात बोरे, काहींमध्ये टपोरी जांभळ होती। पिकलेली सीताफळ, केळी, पपईचे काप करून ठेवले होते। काही केळीच्या पानावर उकडलेले बटाटे व उकडलेली रताळी ठेवली होती। पिण्याच्या पाण्यासाठी शहाळी सोलून ठेवली होती। दुपारची उन्ह आता वाढली होती। सगळ्यांनाच खूप भूक लागली होती, परंतु सरदाराच्या हुकुमाप्रमाणे खाऊन झालं की त्यांना जंगलाच्या बाहेर निघून जाण्याचा आदेश सरदार जेद्दाने दिला होता। त्यामुळे आता भूक लागली असेल तरी खाण्याची इच्छा कोणाचीच नव्हती। एवढ्या दिवसांची मेहनत त्यांची सरदार जेद्दाच्या आज्ञेमुळे पाण्यात जाणार होती। सर्व आदिवासी नागरिक शहरी पाहुण्यांच्या भोजनासाठी बसण्याची वाट पाहत होते, परंतु धनंजय, विक्रम, कृष्णा, माधव, राहुल आणि अभय यांनी खाण्यासाठी नकार दिला व अनघा, अमृतानेही खाण्यासाठी नकार दिला। जिंबाने खूप प्रयत्न करूनही या सर्वांनी खाण्यासाठी नकार दिला। प्रोफेसर, आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले आहेत हे जिंबाला पटवून द्या। जोपर्यंत सरदार आपल्याबरोबर बोलणार नाही तोपर्यंत आम्ही इथून पाहुणचार घेणार नाही हे सांगा त्यांना, कृष्णा धनंजयला म्हणाला। कृष्णा असे म्हणताच विक्रम धनंजयच्या कानात काहीतरी सांगू लागला।
धनंजयलाही ते पटले. विक्रमने हुशारीने जे सुचवले होते त्याप्रमाणे धनंजयने जिंबाला पुन्हा एकदा सरदारांना भेटण्याविषयी विनवू लागला. पण जिंबा काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. सरदार अजिबात तुमची मदत करणार नाही, ते त्यांच्या शब्दावर ठाम असणार. जिंबाने आपले म्हणणे चालू ठेवले. मग ठीक आहे, आम्ही सुद्धा आमच्या म्हणण्यावर ठाम आहोत. आम्ही उपोषण करणार. जोपर्यंत सरदार आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा या मांडलेल्या अन्नाला स्पर्श करणार नाही. धनंजयही विक्रमने कानात काय सांगितले होते तसे ओरडून बसला. धनंजयने आपले उपोषणाला बसायचे मत आपल्या सहकाऱ्यांना सांगितले तसे त्यांनीही धनंजयच्या म्हणण्याला होकार दिला. पाड्यात आलेले पाहुणे हे देवाच्या स्थानी मानणारे आदिवासी जोपर्यंत पाहुणे काही खात नाहीत तोपर्यंत काही खाणार नव्हते. त्यामुळे जिंबा धनंजयजवळ सारखे येऊन खाण्यासाठी विनंती करत होता. यांनी काही खाल्ले नाही तर आमच्या देवाचा कोप आमच्यावर ओढवेल या भीतीने जो तो शहरी पाहुण्यांकडे पाहत होता. धनंजय सुद्धा अडून बसला होता. जोपर्यंत सरदार आम्हाला भेटायला तयार होत नाही तोपर्यंत आम्ही उपाशीच राहणार. जिंबाची अवस्था कात्रीत अडकल्यासारखी झाली. अस्वस्थ होऊन तो इकडून तिकडे इरझाऱ्या मारू लागला. शेवटी जिंबाने ही गोष्ट सरदारांच्या कानावर घालण्याचा निर्णय घेतला. धनंजयलाही त्यांचे तसे बोलून दाखवले. बराच वेळ जिंबा सरदारांबरोबर त्यांच्या झोपडीत होता. सगळेच सरदारांच्या क्रोधाला घाबरले होते. जिंबा काय निरोप घेऊन येणार इकडे? विक्रमच्या टीमबरोबर सगळ्या आदिवासी नागरिकांचेही लक्ष लागले होते. बऱ्याच वेळाने जिंबा झोपडीतून बाहेर आला. त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता. धनंजयजवळ येऊन त्याने धनंजयचे हात हातात घेऊन त्यांच्या भाषेत तो काहीतरी म्हणाला. जिंबाचे बोलणे ऐकून प्रोफेसर धनंजयही एकदम आनंदित होऊन आपल्या ग्रुपजवळ आले. सगळेच उत्सुक होऊन प्रोफेसरांना काय सांगत आहेत हे ऐकण्यास तयार झाले. सरदार आपल्याला भेटण्यासाठी तयार आहेत, परंतु अगोदर तुम्ही फरार करून घ्या असा निरोप आहे त्यांचा. धनंजय सावलीत बसलेल्या आपल्या साथीदारांना म्हणाला. हे सगळं तुझ्यामुळे शक्य आहे. तुला विश्वास होता म्हणूनच आपण धनंजयतर्फे जिंबाला सरदारांकडे पाठवले आणि आपल्याला सरदार तयार झाले मदत करायला, असे म्हणत विक्रमने अनघाला मिठी मारली. सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता आणि भूकही सगळ्यांना खूप लागली होती. सूर्य डोक्यावर आला. चला रे बिचारे तरुण तरुणी कधीपासून फराळाची तयारी करून आपली वाट पाहत बसले आहेत. कृष्णाने सगळ्यांना विनंती केली. आता साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. काही आदिवासी महिलांनी सरदाराच्या आणि जिंबाच्या आज्ञेनुसार सगळ्यांसाठी बसण्याची आणि खाण्यासाठी कंदताज्या फळांची व्यवस्था केली होती. प्रत्येकालाच प्रवासामुळे व बराच वेळ काहीही न खाल्ल्यामुळे कडकडून भूक लागली होती. एका झाडाच्या सावलीत मोठ्या पानांचे द्रोण तयार करण्यात आले होते. त्या प्रत्येक मोठ्या वेगवेगळ्या द्रोणातून जांभळे, करवंद, सीताफळ, केळी, पपई अशा वेगवेगळ्या फळांची समोर मांडणी करण्यात आलेली पाहून फळावर सगळ्यांनीच ताव मारला. फळांबरोबर एका केळीच्या पानावर चुलीवर भाजलेली कंदमुळे, रताळे व बटाटे खाण्यासाठी ठेवली होती. शहाळ्यांचे चवदार थंडगार पाणी प्यायल्याने सगळ्यांची तहान भागली होती. आता साऱ्यांना मरगळ जाऊन तरतरीत आल्याची जाणीव झाली. मन प्रसन्न झाले होते. किती गोड रसाळ आहेत ना ही काळीभोर करवंद. अमृताने करवंद खाता खाता मध्येच अनघाला प्रश्न केला. हो ना, सगळीच फळं ताजी आणि चवदार आहेत. हातातील केळ्याची साल जमिनीवर ठेवत अनघा म्हणाली. खाऊन झाल्यावर अनघा आणि अमृता वस्तीच्या आजूबाजूला फिरत सगळ्या परिसराचे निरीक्षण करीत होत्या. प्रत्येक कुटुंबाच्या वेगवेगळ्या झोपड्या थोड्या थोड्या अंतरावरती बांधलेल्या होत्या. प्रत्येक झोपडीच्या शेजारी गायी, म्हशी, तसेच बकऱ्या आणि कोंबड्या व बदके असे पाळीव प्राणी होते. काही आदिवासी मुले बदकांच्या पिल्लांच्या मागे पळत होती. काही तरुण गोट्यातील प्राण्यांना चारा पाणी पाहत होती. अभय कॅमेरा घेऊन त्यांचे फोटो काढत होता. धनंजय इतर म्हाताऱ्या आदिवासी लोकांशी त्यांची संस्कृती व पाड्याविषयी गप्पा मारत बसला होता. त्यांच्या या गप्पा कृष्णा आणि माधवला जरी समजत नव्हत्या तरी ते ऐकत बसले होते. आदिवासींशी बोलता बोलता मध्येच त्यांना थांबवून धनंजय आदिवासी व त्यांच्यातील प्रत्येक संभाषणांची माहिती आपल्या भाषेत माधवला आणि कृष्णाला देत होता. पत्रकार राहुल आपल्या डायरीमध्ये सकाळच्या प्रवासापासून ते आतापर्यंतच्या आदिवासी पाड्यात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांची नोंद करत होता. सरदारांनी दिलेली आज्ञा व त्यानंतर होणाऱ्या पाहुणचारापर्यंत जे जे घडले त्याची सर्व नोंद तो एका डायरीत करत होता. चला आटपले का तुमचे? आपल्याला सरदारांबरोबर बोलायला पाहिजे, कारण तसाही बराच वेळ झाला वाया गेला आहे. आपल्याला हवी असलेली महत्त्वाची माहिती मिळाली तर उत्तमच, नाहीतर आपल्याला स्वतः जंगलात जाऊन शोध घ्यावा लागणार आहे, विक्रमने सगळ्यांकडे पाहत म्हटले. हो, बरोबर आहे. जर आज आपल्याला त्या सैतानाविषयी आपल्या उपयोगाची काही माहिती मिळाली तर पुढची योजना आखणी करताना आपल्याला सोपे जाईल. कृष्णाने विक्रमच्या बोलण्याला दुजोरा दिला. सर्व आदिवासी मंडळी फराळ करून थोडा वेळ आराम झाल्यावर सरदाराच्या येण्याची वाट पाहत सभामंडपात जमली. उन्हाच्या झळा आता कमी झाल्या होत्या. झाडांच्या सावल्याही लांबलचक पसरल्या होत्या. धनंजयने सरदारांच्या मुलांकडे म्हणजे जिंबाकडे सरदाराला भेटण्याविषयी विनंती केली. तसे त्याने एका इस्माला जवळ बोलवून सरदारांकडे पाहुणे आणि इतर आदिवासी नागरिक तुम्हाला भेटण्याची वाट पाहत आहेत हा निरोप पाठवला. थोड्या वेळातच सरदार दोन तरुणांसोबत सभामंडपात येत असलेले पाहून
सभामंडपात जवळजवळ संपूर्ण पाड्यातील आदिवासी जमली होती. तसे सरदाराचे आगमन झाले तसे सर्व मंडळींनी त्यांच्या भाषेत जयघोष करीत उठून उभी राहिली व त्यांनी सरदाराला वाकून अभिवादन केले. सरदार आणि सर्व रहिवाशांकडे नजर फिरवली आणि पाहुण्यांकडे सुद्धा अदबीने पाहत सर्वांना हाताने बसण्याची खूण केली. तशी सर्व मंडळी शांत बसली. सरदार आपल्या भाषेत त्यांच्या प्रजेला काहीतरी सांगत होता. नंतर त्याने धनंजयला जवळ बोलवून धनंजयबरोबर चर्चा सुरू करू लागला. कृष्णा विक्रमला हळू आवाजात विचारू लागला, ते काय बोलत आहेत, काही समजते का? मला तर काहीच समजत नाही. हळूहळू माधव व अभय आपापसात बोलू लागले. विक्रमने सगळ्यांना शांत बसण्यास सांगितले. धनंजय आपल्याला सर्व काही समजून सांगेल, तोपर्यंत शांतता ठेवा. साऱ्यांच्या नजरात सरदार आणि धनंजय यांच्यावर खिळल्या होत्या. सरदार बोलताना मध्येच उत्साही भासत होता, तर मध्येच बोलता बोलता खूप चिंतेत भासत होता. बोलताना तो मध्येच थांबून आपल्या नागरिकांना काही काही सूचना करत होता. त्याप्रमाणे ते सर्व आपल्या माना डोलत होते. आदिवासी लोकांच्या चेहऱ्यावर भीतीची सावट दिसत होते. आदिवासी तरुण एकमेकांना वेगळ्याच नजरेने खुणावत होते. आता धनंजय सुद्धा ऐकता ऐकता मध्येच आपल्या ग्रुपकडे पाहत होता. त्याच्याही चेहऱ्यावर काळजी व भीती दिसू लागली. सकाळपासून धनंजयच्या उत्साहात होता, तर त्याचा उत्साह पार मावळल्यासारखा वाटत होता. इतर नागरिक धनंजयला आणि सरदारांच्या मध्ये चाललेले बोलणे ऐकून भीतीने आपापसात काहीतरी बोलून आजूबाजूला पाहत होते. एवढ्यात शांत वातावरणात अचानक कुजबूज वाढली. आजूबाजूला असलेले आदिवासी लोक आपापसात भयभीत होऊन बोलताना दिसत होते. अनघाने कृष्णा व विक्रमकडे वळून पाहिले. मला तर शंका येत आहे, निश्चितच काहीतरी वाईट, गंभीर, भयंकर असं काहीतरी ते सांगत असणार. म्हणूनच धनंजयच्या चेहऱ्यावर काळजी दिसत आहे. हळू आवाजात अनघा म्हणाली, आपण पाहूया. धनंजय आणि सरदार यांच्यात जे काय बोलणे चालले आहे ते बोलणे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत शांत बस. प्रोफेसरच्या तोंडून एकूणच ठरवूया पुढे काय करायचे. आपल्या मनाने काहीही भलते समज करून घेऊ नकोस, विक्रम अनघाला म्हणाला. जरी विक्रम बरोबर काही झाले तरी असे दाखवत असला तरी मनातून त्याला बरंच तणाव जाणवत होता. सरदार जंगलात जाण्याची अनुमती देईल की नाही याची त्याला काळजी लागून होती. तसेच बोलताना सरदाराच्या चेहऱ्यावर बदलणारे हावभाव पाहून तेथील आदिवासी सुद्धा चिंतित असल्याचे जाणवत होते. काहीतरी गंभीर विषय चालू आहे याचा अंदाज विक्रमलाही आला होता, परंतु साऱ्यांना तसे तो दाखवून देत नव्हता. उगीच त्याने शंका काढली असती तर सगळेच तणावाखाली आले असते. धनंजय बोलता बोलता मध्येच विक्रमकडे कटाक्ष टाकत होता. सरदारांशी बराच वेळ बोलून होताच. धनंजयने उठून उभे राहून सरदारास अभिवादन केले व आपल्या ग्रुपमध्ये जाऊन बोलण्याची परवानगी मागितली. सरदाराने मान हलवून अभिवादन स्वीकारले. तसे प्रोफेसर धनंजय विक्रम व आपले साथीदार जिकडे बसले होते त्यांच्या जवळच्या आसनावर येऊन बसला. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. शेवटी न राहून माधवने विक्रमकडे चोरटी नजर टाकत आतुरतेने धनंजयला प्रश्न केला, काय झाले आहे? तुम्ही एवढा वेळ काय बोलत होतात? जोपर्यंत तुम्ही काही सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला चैन पडणार नाही. लवकरात लवकर बोला प्रोफेसर, काय झाले आहे? धनंजयने बोलण्या अगोदर सगळ्यांच्या चेहऱ्यांचे निरीक्षण केले. त्याला काय आणि कसे बोलावे काही सुचत नव्हते. थोडे पाणी पिऊन त्याने बोलण्यास सुरुवात केली. आपला इथे येण्यामागे त्या नरपिशाचा शोध हाच उद्देश आहे. हे सरदाराला अजिबात आवडलेलं नाही. आपण केलेल्या जिद्दीमुळे त्याने आपले म्हणणे मंजूर केले. सरदार आपल्या घरी आलेली व्यक्ती हे आपले दैवत आहे असे मानून त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करणे आपले कर्तव्य समजतात. त्यामुळे सरदारांची कितीही इच्छा नसली तरी त्यांना आपल्याला मदत करणे भाग आहे. अरे पण त्या सैतानाविषयी काही सांगितले का नाही? आधीरतेने माधवने विचारले. हो, किती काही, तुला जरा थांबशील का? सगळं सांगतील प्रोफेसर, तू पहिला शांत राहा, कृष्णा वैतागून म्हणाला. हो सांगतो. सरदार जेद्दाने सांगितल्याप्रमाणे जो तो सैतान आहे त्याचा फार मोठा म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हा सैतान म्हणजे या जंगलातील आदिवासींना मिळालेला शापच आहे. हजारो वर्षापूर्वी या जंगलात या आदिवासी लोकांची आत्ता आहे त्यापेक्षा जास्त लोकसंख्या होती. सर्व पशुपक्षी मानव जंगलात सुखी होती. कुणाशी कोणाचे वैर नव्हते. जीवनावश्यक गरजा जंगलातच भागवल्या जात. तसेच तहान भागवण्यासाठी नदीचे पाणी, त्यामुळे आदिवासी नदी झाडांची म्हणजेच निसर्गाची पूजा करीत. सगळे आपापल्या संसारात सुखात होते. वैर म्हणजे काय माहीतच नव्हते. या जंगलात हजारो वर्षापासून पिढ्यानपिढ्या हे आदिवासी राहत आहेत. तसेच त्यांच्या संस्कृतीप्रमाणे काही नियम पाळणे प्रत्येकाला बंधनकारक होते. परंतु एकदा काय झाले, एका विवाहित पुरुषाचे एका तरुणीवर प्रेम जडले. ती तरुणी सुद्धा त्या विवाहित पुरुषाच्या प्रेमात होती. पण हे प्रेम प्रकरण जर का उघडकीस आले तर या दोघांनाही सरदारांकडून शिक्षा झाली असती. त्या दोघांवर विरोध म्हणून पाड्यातील लहान मोठ्या व्यक्तींनी केलेल्या दगडांच्या माऱ्याला त्यांना सामोरे जावे लागले असते. व ती शिक्षा पूर्ण झाली की त्या इस्माला व त्या युवतीला आपले घर परिवार कायमचे सोडून त्यांच्यापासून दूर जावे लागले असते. संपूर्ण पाडा त्यांच्या विरोधात उभा राहिला असता. समाजात राहायचे तर पाड्यातील सगळे नियम पाळणे प्रत्येकाला बंधनकारक असल्याने त्यांचे प्रेम प्रकरण त्यांनी अजून तरी कोणाला कळू दिले नव्हते. या सगळ्यात दुसरी अडचण होती
ती की त्या पुरुषाची पत्नी गरोदर होती, त्यामुळे तिच्या विरोधात काही बोलले तर या अवस्थेत सरदाराला त्या गरोदर बाईचीच दया येणार व तिची बाजू मजबूत होऊ शकते. खूप विचार करून त्या दोघांनी मिळून एक योजना आखली. योजनेप्रमाणे त्या माणसाने बायकोबरोबर भांडण सुरू केले, तिच्यावर घाणेरडे आरोप केले. ती रडून रडून त्याला बोलण्याचा विरोध करीत होती. त्यांचे भांडण एवढं वाढलं की शेवटी पाड्यातील नागरिकांनी सरदारांपुढे त्या नवरा बायकोला आणले. मला या बाईबरोबर संसार करणे जमणार नाही. ही बाई आणि माझे काही एक संबंध नाही. तिच्या पोटातलं मुलंही माझे नाही. ही व्यभिचारी बाई आहे. नवरा रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, नाही नाही आऊ, तुम्ही हे काय बोलत आहात? मी तुमच्याशिवाय दुसरा कोणाचाच विचार केला नाही. मी खरं बोलत आहे असा माझ्यावर आरोप करून तुम्ही अन्याय का करीत आहात? रडून रडून ती नवऱ्याकडे विचारणा करत होती. ही बाई पापी आहे. ही काळ्या विद्येची पूजा करते. ही सैतानाची उपासक आहे. हवे असल्यास तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या झोपडीत चला. मी तुम्हाला तिचे सर्व सत्य दाखवतो. ती आपल्यात राहून त्या सैतानाला पुजते व त्याला बळीसुद्धा देते. असले हे घाणेरडे प्रकार करते. ते मला मान्य नाही. मी हिच्याबरोबर राहू शकत नाही. चेहऱ्यावर अपार दुःख दाखवत नवऱ्याने सरदाराकडे आपली बाजू मांडली. पाड्यातील सर्व लोक तुच्छतेने तिच्याकडे पाहत होते. ती बिचारी, नाही हो, मी काही केलं नाही हो. तुम्ही असे खोटे आरोप का करता आहात? निदान जन्माला येऊ पाहणाऱ्या बाळाचा तरी विचार करा. ते तुमचं बाळ आहे. तुमच्या अशा वागण्यामुळे मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा नका देऊ. तुमच्या आरोपांमुळे या पाड्यातील प्रत्येकजण माझ्याबद्दल वाईट मत करतील. याचा तरी विचार करा. ती बाई आक्रोश करून नवऱ्याला विनंती करीत होती. सरदार हैराण झाला. या दोघांचे बोलणे ऐकून शेवटी त्याच्या झोपडीत जाऊन सत्य पाहावे असा निर्णय घेण्यात आला. सगळी पाड्यातील लोकांना जमाव सरदारांसोबत त्याच्या झोपडीकडे निघाला. बिचारी ती 8 महिन्यांची गरोदर स्त्री सगळ्या जमावाबरोबर हळूहळू आपल्या झोपडीकडे आली. नवऱ्याने झोपडीत एका कोपऱ्यात ठेपलीमध्ये लपून ठेवलेले काळ्या पूजेचे साहित्य, एक काळ्या चिंध्याने बनवलेली काळी बाहुली, टाचण्या टोचलेले लिंबू, अबीर, कुंकू, हळद अशा अनेक वस्तू सरदारांच्या समोर काढून दाखवले. त्या बाईला हे सर्व पाहून आश्चर्य वाटलं. तिला काहीच कल्पना नव्हती. या सगळ्या वस्तू कुठून आल्या, माझा काय संबंध या गोष्टीशी? नवऱ्याने मात्र आपल्या आईकडे तिरक्या नजरेने पाहत मान डोलावले. त्याने अगोदरच आपल्या आईला आपल्या काळ्या कृत्यात सामील करून घेतले होते. ठरल्याप्रमाणे सारे व्यवस्थित पार पडलं होतं. बायको असहाय्यतेने नवऱ्याकडे बघू लागली. सरदार व इतर लोक हा सगळा प्रकार आश्चर्यचकित होऊन त्या बाईला दोष देत होते. तिला आपल्या समूहातून काढा. ती आपल्या मुलांच्या बाबतीत वेडेवाकडे करू शकते. चिटकीन आहे ती. बरं झालं तिच्या नवऱ्याने सगळं समजलं. तिला जंगलात पाठवून द्या. आपल्यात राहण्याचा काही अधिकार नाही. अशा तऱ्हेने सगळेच विरोधात बोलू लागले. ही बाई खरोखरच आपल्यात राहण्यास योग्य नाही. तुला आमच्यातून निघून जावं लागेल. आम्ही तुझी काहीच मदत करू शकत नाही. तू पापी आहेस. या पाड्यात तुला स्थान नाही. तुझ्या काळ्या विद्येबाबत तुझ्या विरोधात तुझ्या नवऱ्यानेच पुरावे दिले आहेत. तुला इथून जावंच लागेल. सरदाराने आता नवऱ्याच्या बाजूने निकाल दिला. त्या गरोदरबाईने आपली बाजू मांडण्याची खूप खटपट केली, परंतु कोणीच तिची दखल घेतली नाही. तिरस्काराने कित्येक नजरा तिला रोखून पाहत होत्या. अशातच पाड्यातील जमलेल्या लोकांमधून कोणीतरी दगड भिरकवला. तो बरोबर त्या स्त्रीच्या कपाळावर लागला. तिने पटकन आपल्या हाताने कपाळावर दाबून धरले. बिचारी दगडाच्या माराने जोरात कळवळली. भळाभळा रक्त जखमेतून वाहू लागले. परंतु तिला चेटकीन म्हणून आधीच सर्व मंडळींनी तिच्यावर आरोप केले होते. दगड मारणारी व्यक्ती तीच होती जी त्या नवऱ्याची प्रेयसी होती. हळूहळू दगडांचा मारा चिडलेले लोक करू लागले. कुणालाच तिची कीव येत नव्हती. शरीरावर प्रत्येक दगडाबरोबर जखमा होत होत्या. शेवटी आपल्या बाळाला काही दुखापत होऊ नये म्हणून ती स्त्री रडत रडत जंगलाच्या दिशेने जाऊ लागली. आकाशात अचानक काळे ढग दाटून आले. वारासुद्धा मुक्काट सुटलेल्या जनावरासारखा इकडून तिकडे घुंगावत होता. झाडांच्या फांद्यावरील पक्ष्यांचा हा विचित्र आवाजात कलकलाट चालू होता. जणू काही निसर्गही त्या बाईवरचा अन्यायाचा प्रतिकार करीत होता. ती गरोदर स्त्री या सगळ्या प्रकाराने खूपच अस्वस्थ होती. केस पिंजारलेले होते. डोक्यातील जखमेतून वाहणारे रक्त गालावर आढळले होते. दगडांचा होणारा मारा चुकवत कसेबसे ती जमिनीवर दगडातून ठेचकाळत पुढे पुढे अनवाणी पावलांनी चालत होती. तिच्या मागून पाड्यातील मंडळी शिव्या शाप देत दगड मारत चालली होती. चालता चालता ती अचानक थांबली. मागे वळून तिने पाहिले. तिचा पती जिंकलेल्या नजरेने तिला पाहत होता. तिला अचानक थांबलेले पाहून चिडलेले लोक मागे थांबले. तिच्या डोळ्यात त्या सगळ्यांच्या विषयी रागाने अंगार फुलला होता. आपल्या पोटावर हात ठेवून ती मोठ्याने गरजली, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या बाळावरही अन्याय केला आहे. पण याचा बदला माझं बाळच घेणार. या तुम्ही दिलेल्या प्रत्येक गावाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार. माझ्यावर केलेला अन्यायाचा बदला तुमच्या पिढ्यानपिढ्या भोगणार. हा एका आईचा शाप आहे. जाता जाता तिने सगळ्या लोकांकडे जळजळीत एक नजरेचा कटाक्ष टाकला. सुडाने पेटून उठलेली ती पुन्हा मागे न पाहताच रागाने भराभरा चालत जंगलाच्या दिशेने निघून गेली.